नमस्कार. महाराष्ट्र विधानसभेचे जे आपण मुंबईतल्या जागांचं प्राथमिक विश्लेषण करतो आहे, ते दिंडोशी मतदारसंघ आहे ना, हा मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे. ते आर इंटरकनेक्टेड. म्हणजे आपण जेव्हा मुंबईत फिरतो, प्रवास करतो, तर कोणता मतदारसंघ संपतो आणि कोणता सुरू होतो कळत नाही. मराठवाडा विदर्भामध्ये कसं एक क्लिअर कट डिस्टिंक्शन आहे की हां, इथं बीड संपला, इथं मतदारसंघ संपला. मुंबईत तसं होतं. ते एकमेकात अशी गुंतलेले आहेत, कारण ती 7 बेटांची नगरी आहे. तर तिथे खूप डायनामिक्स चमत्कारिक आहेत. तर 2009मध्ये बघा, काँग्रेसला 46,000 मतं, राजहंस सिंग. त्याच्यानंतर सुनील प्रभू, जे आता उद्धव गटाचे आहेत, कट्टर आहेत, उद्धवनाचे लॉयल आहेत, म्हणजे आत्ता ते आपण असं म्हणूयात. आणि न मानण्याचं काही कारण पण नाही. 40,000 मतं. आणि मनसेच्या शालिनीला पण काहीतरी 46 मतं पडली होती. ही स्पॉईल केली मनसेने ही सीट त्यावेळेस. 2014मध्ये प्रभू स्वतंत्र लढले आणि त्यांना बघा तिथे 53,000 मतं पडलेली आहेत. काँग्रेसला 36,000 आहे, BJPला पण 36 आहेत. शालिनी ठाकरे 14,000 मतापर्यंत खाली आलेले आहेत. 2019मध्ये परत प्रभू आले आणि 82,000 मतं त्यांनी घेतली. मनसेची पण मतं 25,000पर्यंत आली. म्हणजे आता इथे स्थिती अशी आहे ना, विद्या चव्हाण लढले होते तेव्हा NCPतर्फे 2019मध्ये, म्हणजे युती विरुद्ध आघाडी. म्हणजे आता इथली परिस्थिती अशी आहे ना, फक्त 55 तुम्ही एकच मिनिट झालं. दिंडोशीमधली स्थिती अशी आहे ना की विद्याताई चव्हाण ह्या खूप ॲक्टिव्ह आहेत तशा, पण मध्ये जे काही त्यांचं कौटुंबिक वगैरे गोष्टी झाल्या ना, त्याचा महिला मतदारावर परिणाम झाला असेल असं माझं मत आहे. दुसरं असं की सुनील प्रभू हे कट्टर उद्धव गटाचे, त्यामुळे ते उद्धव ठाकरे त्यांना मत देणार. म्हणजे ही तिघी जागा आता उद्धव ठाकरेंकडे गेली. म्हणजे वाटपामध्ये उद्या आघाडी हो न हो, काय जे काय व्हायचं ते होईल, पण ही सुनील प्रभू ही जागा निवडून लढवणार, यात काही शंका नाही. दुसरा याच्यात एक भाग असा आहे की शिंदे गटाचं कोण असणार किंवा भाजपचं कोण असणार. इथे हे इंटरेस्टिंग आहे, कारण इथे शालिनी ठाकरे, म्हणजे आता याच्यात शालिनी ठाकरे येतील की नाही पिक्चरमध्ये मला डाऊट आहे. 2009पासून आता खूप मोठा कालावधी होऊन गेलेला आहे. तर इथे 2 फ्रेश कॅन्डिडेट असतील असं मला वाटतं, म्हणजे एक भाजप किंवा शिंदे गटाला. इथली एकंदरीत स्थिती जर पाहिली ना, तर उद्धव गटाला टक्कर द्यायला ना शिंदे गटाचाच आमदार लागेल, भाजपचा आमदार नाही चालला. म्हणजे इथलं जे डायनामिक्स आहे लोक, त्यामुळे मला असं वाटतं की दिंडोशी मतदारसंघ हा प्राथमिक माझा असेसमेंट असा आहे की आता जसं म्हटलं मी तुम्हाला की नवीन उमेदवारांची एंट्री होणार आहे काही ठिकाणी, पण सुनील प्रभू असणार उद्धव गटातर्फे, आणि त्याच्यानंतर भाजप नाही तर शिंदे गट उभा आहे. आणि हा मला वाटतं नवीन जो उमेदवार असेल जो कोणी, तो मराठी असणार. तर तरच ते तिथे तगडी लढाई देऊ शकतात. त्या ह्या मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे. उमेदवारांच्यावर खेळ आहे तिथे. एका बाजूला सुनील प्रभू आहेत, एका बाजूला प्रभू आहेत, आणि एका बाजूला कोण भक्त असेल, तो प्रभूंचा भक्त असेल किंवा आणखी कोणाचा भक्त असेल. तर ही स्थिती आहे. मनसे थोडेफार 10-15 हजार इकडे तिकडे मतं घेईल. पण इथे आणखी नाही काय की उद्धव ठाकरेंचा राईट हँड आहे प्रभू, त्यामुळे त्यांना आघाडीची जी मतं आहेत ना, काँग्रेसची मतं, त्याचं वोट शेअरचं ट्रान्सफरचं प्रमाण खूप असेल. ही इथे आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, संजय राऊतच्या भावाला वोट ट्रान्सफर हायेस्ट असणार आहे, त्याच्या खालोखाल सुनील प्रभू असणार आहे, दिंडोशीमध्ये हायेस्ट असणार आहे. तर हे आपण आता वोट शेअर पण बघितले, रेट ट्रान्सफर बघितला, स्ट्राईक रेट बघितला, असे सगळे फॅक्टर्स पण बघितले. दिंडोशी परत आलो आहे. इट्स नाव माय लंच ब्रेक. डॉक्टर मनीषा जोशी, माय वाईफ, माय हार्ट हॅज मेड ए गुड फूड फॉर मी. शी ऑलवेज मेक द व्हेरी, अँड शी कॅनॉट मेक अदर फूड फॉर एनीबडी, नॉट इवन हर रिलेटिव्स. शी ओनली मेक्स फॉर मी. अँड शी इज नॉट ओनली द फूड, म्हणजे ती फक्त जेवण नाही बनवत, एक सुगंध देतो ती जेवणाचा. मी डॉक्टर मनीषा जोशींच्या तिने माझ्यासाठी बनवलेलं फूड याच्यावर पण एक व्हिडिओ बनवला. थँक्यू. महाराष्ट्रातल्या गमती जमती बघत राहा. राईट.